नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात धनाजीराव श्रीला विचारत असतात की श्री, तू असं का केलंस, एवढी मोठी गोष्ट का लपवून ठेवलीस आणि का बोलली नाहीस एवढ्या दिवस. तर श्री त्यांना सांगते की बाबा शुभ्रा मॅडमसाठी. धनाजीराव म्हणतात की शुभ्रासाठी. श्री सांगते की बाबा शुभ्रा मॅडमचे लय उपकार आहेत माझ्यावर. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मला जेव्हा जेव्हा लोक म्हणायचे ना की कुठल्या तरी कारणाने असो की तुझे सख्खे आईबाप नाही आहेत, तुझं कोणीच नाही आहे, तेव्हा मला लय वाईट वाटायचं आणि खूप कसं तरी वाटायचं, एकटी पडायचे मी. मला माहिती आहे ते दुःख काय असतं आणि मला असं अजिबात वाटत नाही की ते दुःख दुसरं कोणाच्या तरी आयुष्यात यावं. आणि शुभ्रा मॅडमच्या तर अजिबातच नाही. आणि शुभ्रा मॅडमनी तर मला वेळोवेळी मदत केली, कायम मदत केली त्यांनी. त्यामुळे मला त्यांच्या लग्नात कोणतंच विघ्न नको आहे आणि माझ्यामुळे तर नकोच आहे. म्हणून मी कोणालाच सांगितलं नाही. माझ्या भावनांचा आवर घातला मी माझ्या भावनांना आणि मी ठरवलं की कोणाला यातलं काहीच सांगायचं नाही. अहो बाबा, खरं कळून बिघडण्यापेक्षा चांगलं घडतं ते चांगलं नाही आहे का. हे ऐकून धनाजीराव तिला म्हणतात की किती जणांचा विचार करतेस गं श्री बाळा. श्री सांगते की बाबा, त्या दिवशी तुम्हाला आठवतं आहे, मी तुमच्याकडून प्रॉमिस घेतलं होतं की माझ्या खऱ्या आईबाबांना शोधायला नको म्हणून. निदान शुभ्रा मॅडमचं लग्न होईपर्यंत तरी आपण शोधायचं नाही. धनाजीरावांना ती म्हणते कारण मला माहीत होतं तुम्ही जर माझ्या खऱ्या आईबाबांना शोधायला लागला ना तर कधी ना कधी तुम्हाला कळलं असतं. आणि मला अशी भीती होती की तुम्हाला हे खरं कळल्यानंतर तुम्ही भावनेच्या भरात काहीतरी वेगळा निर्णय घेतला असता आणि शुभ्रा मॅडमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं तर. आणि धनाजीरावांना ती म्हणते की तुम्ही सांगा बाबा, असं आपण नाही ना करू शकत कोणासोबत. मग माझ्यामुळे तुम्ही आमच्यात फरक करायला लागला असता तर अंबाबाईने मला कधीच माफ केलं नसतं. म्हणून मी कोणालाच काही सांगितलं नाही. धनाजीराव तिला रडत रडत म्हणत असतात की जगात लय माणसं बघितली गं, पण तुझ्यासारखा मनाचा मोठेपणा कुठेच नाही बघितला बाळा. मनाने लय मोठे आहेस बघ तू. आणि तिला विचारतात की हे सगळं रिपोर्ट्समुळे तुला सगळं कळलं ना. तर श्री त्यांना सांगते की नाही बाबा, हे सगळं मला त्या व्यक्तीनं सांगितलं आहे. धनाजीराव तिला विचारतात कुठल्या व्यक्तीनं. तर श्री सांगते की ज्या व्यक्तीनं माझी आणि शुभ्रा मॅडमची अदलाबदल केली होती. हे ऐकून धनाजीरावांना खूप मोठा धक्का बसतो. ते म्हणतात की काय अदलाबदल, कुणी. मग श्री त्यांना सांगते अलका मावशी. मग ती म्हणते की खरं तर त्या दिवशी त्या तुम्हालाच भेटायला आल्या होत्या, पण नेमकं तुम्ही घरात नव्हतं आणि त्यांना मी भेटले आणि त्यांनी मला सगळं खरं खरं सांगितलं की त्या रात्री बाळांची अदलाबदल कशी झाली ते. मग श्री धनाजीरावांना अलका मावशी काय म्हणाल्या होत्या ते सगळं सांगते. हे ऐकून धनाजीराव विचारात पडतात आणि ते म्हणतात की जर तुमची अदलाबदल त्या अलका मावशीने केले तर मग आज हे रिपोर्ट कोणी पाठवले असतील, आणि ते पण आत्ता शुभ्राच्या लग्नाच्या दिवशी. म्हणजे शुभ्राचं लग्न तर कोणाला मोडायचं नसेल ना. हे ऐकून श्री म्हणते म्हणजे तुम्हाला पण असंच वाटतंय ना बाबा. म्हणजे बाबा हे बघा, आता हे झुंबर पडलं, हे रिपोर्ट्स आले, म्हणजे हा योगायोग तर म्हणता येणार नाही. हे कोणीतरी मुद्दाम नसेल ना करत, नुसता जीवाला घोर आहे बघा. आणि ती धनाजीरावांना विचारते की तुमचा कोणावर संशय आहे का. तर धनाजीराव म्हणतात माझा कशाला संशय असेल कोणावर, मला तर काहीच कळत नाही आहे. तर हे सगळं मला असं वाटतं की हे सगळं ना विठुरायाच्याच मनात असेल. श्री म्हणते की पण बाबा तुम्ही मला प्रॉमिस करा बघू, यातलं कोणालाच काही सांगणार नाही, म्हणजे आत्ता तर नाही. धनाजीराव तिला म्हणतात अगं असं कसं, तुझ्या आईला तर सांगावंच लागेल. श्री म्हणते नाही नाही नाही, आईला तर अजिबात सांगू नका. तुम्ही माझं शांतपणे ऐकून घ्या बाबा. हे लग्न महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. माझ्यावर विश्वास ठेवा बाबा. लग्न झालं की आपण दोघी मिळून लगेच आईला सगळं सांगूया, मला वचन द्या बाबा. मग धनाजीराव म्हणतात की ठीक आहे, आपल्या दोघांचंही गुपित राहील. तेवढ्यात तिथे भारती येते आणि म्हणते गुपित कसलं, मला नाही का सांगणार. मग भारतीला बघून श्री आणि धनाजीराव घाबरतात. धनाजीराव तिला म्हणतात की आहे आमचं कसलं तरी गुपित, तुला काय करायचं आहे. तर त्यावर भारती म्हणते की नाही, तुमच्या बाप लेकीचं माहिती आहे मला. आणि ती धनाजीरावांना विचारते की खूप लागलं आहे का. धनाजीराव भारतीला म्हणतात की अगं श्रीसारखी लेक असल्यावर कशाला काळजी करते. भारती म्हणते खरंच श्री अगदी सख्ख्या मुलीसारखी आमची काळजी करतेस गं तू. धनाजीराव म्हणतात मग ती सख्खी लेकच आहे माझी. भारती म्हणते खरं आहे. आणि धनाजीरावांना विचारते काय हो, पण ते झुंबर कसं काय अचानक पडलं तुमच्या अंगावर, काय झालं असतं तर तुम्हाला. धनाजीराव तिला हसत हसत म्हणतात भारती कशाला काळजी करते, काय बी होणार नाही बघ मला. तुझं कुंकू लय मजबूत आहे, तू त्या वडाच्या झाडाला एवढ्या
फेऱ्या मारते ते काय उगाच मारते का? एवढ्या लवकर नाही सोडून जाणार ग, काय पण होणार नाही बघ मला, आपली साथ एकदम मजबूत आहे. भारती म्हणते चला बरं आता शुभ्राला हळद लावायची आहे ना आपल्याला. इकडे बाहेर शुभ्रा खूप टेन्शनमध्ये असते. श्री, धनाजीराव आणि भारती बाहेर येतात. शुभ्राला सुलक्षणाताई म्हणतात की भारतीताई शुभ्राला हळद लावून घेताय ना. भारती शुभ्राला हळद लावते. शुभ्रा इकडे मनातच म्हणत असते की यांना खरं कळालं की नाही आणि म्हणते की मिस्टर गायकवाड तुम्हाला जे काही पाऊल उचलायचं आहे ना ते लग्न झाल्यावर, आता काही मनातसुद्धा आणू नका. आणि एनिवेज मी काळजी घेईनच की हे सत्य कधीच कोणासमोर बाहेर येणार नाही. भारती धनाजीरावांना पण बोलते की अहो तुम्ही पण या हळद लावायला. मग धनाजीराव शुभ्राला हळद लावायला येतात. शुभ्रा त्यांच्याकडे खूप टेन्शनमध्ये येऊन बघत असते. हळद लावताना धनाजीरावांना त्या रिपोर्ट्सबद्दल आठवत असतं, त्यांचं अजिबात लक्ष नसतं. शुभ्रा इकडे मनातच म्हणते धनाजी गायकवाड तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात ना तरी मला तुमच्या या स्पर्शातच जाणवते की तुम्हाला सत्य कळलंय. पण प्लीज प्लीज तुम्ही आता काहीच करू नका. माझी सगळी स्वप्न स्पॉईल होतील, माझं सगळं काही उद्ध्वस्त होईल, मला काहीच गमवायचं नाही आहे यातलं. हळद लावून झाल्यावर धनाजीराव सुलक्षणाताईकडे जातात आणि त्यांना म्हणतात सुलक्षणाताई मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे, जरा बाजूला याल का? आणि ते त्यांना घेऊन बाजूला जातात. हे बघून शुभ्रा खूप टेन्शनमध्ये येते आणि म्हणते हे सुलक्षणाताईंना सत्य तर नसतील ना सांगत? ओ गॉड, हे रिपोर्ट आजच त्यांना मिळायला हवे होते का? आणि म्हणते एक मिनिट, मी तर हे रिपोर्ट मागवले नव्हते, मग कोणी मागवले? आणि माझ्या आणि श्रीबद्दल कोणाला समजलं असेल की कोणीतरी मुद्दाम माझं लग्न मोडायला बघते, पण कोण असेल? आणि मग ते श्री तर नसेल ना असा विचार करते. नाही श्री कशी असेल, श्रीला तर यातलं काहीच माहीत नाही आहे. मग कोण असेल दुसरं? काहीच कळत नाही आहे. वेळ लागायची वेळ आली आहे. असं वाटते आजूबाजूला बॉम्ब ठेवला आणि तो कधीही फुटेल आणि माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त होईल, मी रस्त्यावर येईल. तिकडे धनाजीराव आणि सुलक्षणाताई काहीतरी बोलत असतात. श्री शुभ्राला हळद लावायला येते, पण शुभ्राचं सगळं लक्ष धनाजीरावांकडे असतं की नक्की हे सुलक्षणा मॅडमला काय सांगत असतील. मग श्री तिच्याकडे बघते आणि तिला हसत हसत म्हणते शुभ्राला की अहो शुभ्रा मॅडम, हळद गालाऐवजी कानाला लागायची वेळ आली आणि तुम्ही तिकडे काय बघताय? हे ऐकून सगळेजण हसायला लागतात. श्री शुभ्राला असं टेन्शनमध्ये बघून मनातच म्हणते आज मॅडम पण लय काळजीत दिसायला लागलेत. पण मॅडम तुम्ही काळजी करू नका, तुमचं लग्न नीट निर्विघ्न पार पाडावं एवढंच माझं विघ्नहर्त्याकडे मागणं आहे. आणि म्हणते बाप्पा हे लग्न सुखरूप पार पडू दे रे. ती बाप्पासमोर जाते आणि हात जोडून म्हणते की हे विघ्नहर्त्या, तुझ्या पूजनाने प्रत्येक कार्याचा शुभारंभ होत असतो आणि ते कार्य तूच निर्विघ्न सिद्धीस नेत असतो. मग आता शुभ्रा मॅडमचं आणि अगस्त्याचं पण लग्न असंच निर्विघ्न पार पाड रे बाबा. आता कसलाच गैरसमज आणि वाद नको. तुझ्या नुसत्या येण्यानंच डबल ताकद आली आहे बघ. आणि फक्त एवढंच मागणं आहे, त्या दोघांचा संसार सुखाने होऊ दे अशी ती बाप्पाकडे प्रार्थना करते आणि बाप्पांना नमस्कार करून. आणि यानंतर आपण इकडे बघतो की श्री विचार करत इकडे तिकडे फिरत असते. तिला ते झुंबरचं प्रकरण आठवत असतं आणि ती मनातच म्हणते की काय ताळमेळ लागणं झालं आहे, असं कसं काय पडलं ते झुंबर? नशीब बाबांना काही झालं नाही. जर काय झालं असतं तर सगळ्यांचा गुत्ता होऊन बसलाय. तो रिपोर्ट काय बाबांच्या हातात लागतो, ते झुंबर काय पडतं, शुभ्रा मॅडम हळदी एकट्यानेच काय लावायला लागल्यात, हे सगळं काय चाललं आहे? आणि ती स्वतःशीच म्हणते नाही, श्री 100% मापात काहीतरी पाप आहे, नाहीतर असं काहीतरी कुठंतरी चुकतंय बघ. तेवढ्यात अगस्त्य तिथे येतो आणि श्रीला विचारतो काय झालं श्री, कसला विचार करते? श्री म्हणते काही नाही. अगस्त्य श्रीला म्हणतो की हे बघ श्री, तू काही नाही सांगितलं ना तरी मला सगळं समजते. तू आई बाबा आणि आजीचा विचार करतेस ना? श्री म्हणते हां. अगस्त्य तिला म्हणतो की श्री, शुभ्राचे बाबा कसे आहेत आता? श्री म्हणते हां ठीक आहेत, हाताला थोडंसं लागले. अगस्त्य तिला म्हणतो की बरं झालं तू वेळेत त्यांना वाचवलं, थँक्स. श्री अगस्त्याला म्हणते पण मला एक कळत नाही, ते झुंबर असं अचानक कसं पडलं? अगस्त्य तिला म्हणतो अगं अचानक म्हणजे अपघात होता तो, आणि अपघात असा अचानकच घडतो. श्री अगस्त्याला म्हणते की मला ना असं वाटते की हे कोणीतरी मुद्दाम घडवून आणले. अगस्त्य तिला म्हणतो की श्री, हे कोण कशाला असं करेल? तू खूपच जास्त विचार करायला लागली बघ, तुझी ना थॉट प्रोसेस आहे ही, तू नको जास्त विचार करू. श्री त्याला म्हणते नाही अगस्त्य, उगं घाबरा व्हायला लागलाय बघ जीव माझा. मला माझं मन सांगते की हा काही साधा प्रकार नाही बघ, आपल्याला खात्री करून घ्यायलाच हवी. आणि आजचा भाग इथेच संपतो.
तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.